मधील लेसन नंबर 3.3 ट्रूथ या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. वर्कशॉप क्वेश्चन नंबर 2. फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स इच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. खालील फिगर ऑफ स्पीच असणाऱ्या ओळी आपल्याला कवितेतून लिहायच्या आहेत. ए. ॲलिट्रेशन. फर्स्ट लाईन, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. Second line, bats and bricks may act through bones. B. Repetition, sticks and stones may break my bones. Stones and sticks break only skin. Number 3. A. Pick out from the poem the synonyms of. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दांना सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. 1. इंजुरी, ब्रूज. 2. डेलिकेट, टेंडर म्हणजे नाजूक. 3. ॲक, स्कर, वेदना किंवा व्रण. 4. इम्बॅरस, मोर्टिफाय, भावना दुखावणे. 5. क्युअर्ड, हिल्ड म्हणजे बरे होणे. या प्रकारे आपले हे समानार्थी शब्द आहेत. क्वेश्चन नंबर 3B. पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. पुढील शब्दांचे आपल्याला या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. फॉरगेट, रिमेंबर. 2. फ्लॅट, कर्व्ड. 3. मेक, ब्रेक. 4. राइज, फॉल. 5. आउटसाइड, इनसाइड. Question number 4. Answer in your own words with the help of the poem. Write them in your notebook. A. What objects can cause injury to your body? आपल्या शरीराला जखमी करण्यास कोणते वस्तू कारण ठरू शकतात? Answer. The objects that can cause injury to our body are sticks, stones, bats and bricks. B. How do harsh and bitter words hurt the poet? कठोर व कटू शब्द कवीला कशा प्रकारे दुखावतात? Answer. Harsh and bitter words are like slant and curved sword. They deeply hurt the poet's sentiments. C. What can heal faster, body or the mind and heart? Emotions. Explain your choice. काय लवकर बरे होऊ शकते, शरीर की मन व हृदय भावना? आपल्या निवडीचे स्पष्टीकरण आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचे आहे. आन्सर. बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्कर फास्टर दॅन अवर माइंड अँड हार्ट बिकॉज वेन अवर माइंड अँड हार्ट गेट हर्ट इट डिस्टर्ब्स अस फॉर अ लॉंग टाईम. इट इज क्वाईट डिफिकल्ट टू कम आउट ऑफ दॅट ट्रॉमा. डी. व्हाय आर हर्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट? कठोर शब्दांना भूते असे का म्हटले आहे? आन्सर. हर्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स अँड द इन्सल्ट कॉज्ड बाय वर्ड्स डिस्टर्ब्स अवर माइंड फॉर अ लॉंग टाईम. ई. व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक? आपण बोलतो तेव्हा आपण काय लक्षात घेतले पाहिजे असे कवीला वाटते? आन्सर. द पोएट सेज दॅट हर्श लँग्वेज हर्ट्स अवर माइंड अँड हार्ट विच लास्ट फॉर अ लॉंग टाईम. सो द पोएट वॉन्ट्स अस टू कीप इन माइंड टू यूज व्हेरी काइंड अँड जेंटल वर्ड्स वेन वी स्पीक. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टांजा नंबर 2 and 3. 1 is done for you. Stanza 1 AB CB. Stanza 2 AB CB. Stanza 3 AB CB. Question number 6. Just as words can hurt and leave a scar on the mind and heart, words can also heal a person in distress. Write in your notebook an experience of your own which proves that kind words relieve distress.
ज्याप्रमाणे शब्द दुखवू शकतात आणि मन व हृदयावर ओरखडा उमटवू शकतात, त्याप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. प्रेमळ शब्दामुळे दुःख हलके होऊ शकते. हे दर्शविणारा तुमचा एखादा अनुभव या ठिकाणी लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. Question number 7. Complete the following. First, the title of the poem Truth. Next, the poet of the poem Barry Wade. Next, theme of the poem, we should not say anything bad to anyone. We should use words carefully. Next, number of stanzas 3. Rhyme scheme AB, CB, figure of speech, alliteration and repetition. The line I like, cuts and bruises now have healed. It's words that I remember. Question number 8. Summarize the poem in short in your own words. सारांश लिहिण्यासाठी आपल्याला पुढील पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत. Answer. Summary of the poem. The speaker of the poem Truth is Barry Wade. The poet is addressing this poem to the readers. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with slant and curved sword, which pierce us deeply. The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.